हिट अँड रन कायद्याविरोधात ट्रान्सपोर्ट युनियनच्या संपाचा दुसरा दिवस. पेट्रोल मिळणार नाही या भीतीनं राज्यात अनेक पेट्रोल पंपांवर रांगा. पुण्यामध्ये पेट्रोल पंप सुरू राहणार. पेट्रोल डिझेल असोसिएशनचं स्पष्टीकरण. तर कोल्हापूरमध्ये पेट्रोल डिझेलच्या विक्रीवर कोणताही परिणाम नाही. ट्रान्सपोर्ट युनियनच्या संपाचा फटका शालेय विद्यार्थ्यांना. डिझेल उपलब्ध होत नसल्यानं स्कूल बस बंद ठेवण्याचा स्कूल बस मालक संघटनांचा निर्णय. वाहतूकदार संपाचा नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटवर परिणाम. परराज्यातून येणाऱ्या गाड्या कमी आल्यानं भाजीपाल्याची आवक घटली. भाजीपाल्याच्या दरात 20 ते 25% वाढ. समृद्धी महामार्गावर वाहतूकदारांच्या संपाचा फटका. महामार्गावरील अनेक ठिकाणी पंप, टोल प्लाझावर ट्रक थांबले. महामार्गावर नेहमीपेक्षा आज ट्रकची वाहतूक कमी. संप 2 दिवसांपेक्षा जास्त लांबल्यास एसटी वाहतुकीवर परिणाम होण्याची भीती. अनेक डेपोंमध्ये 2 दिवस पुरेल एवढंच डिझेल. ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसची आज दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक. संपामध्ये सहभागी झाल्यास तीव्रता वाढण्याची भीती. मराठा आरक्षण उपसमितीची आज मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात बैठक. जरांगेंना उपस्थित राहण्याबाबत पत्रव्यवहार. बैठकीला जाणार नसल्याची जरांगेंची स्पष्टोक्ती. नोव्हेंबरमधील अवकाळी पावसाबाबत भरपाईचा शासन निर्णय जारी. एसडीआरएफच्या निकषांबाहेर जाऊन मदत देण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांकडून पूर्ण. 31च्या दिवशी राजधानी दिल्लीमध्ये दारूची रेकॉर्ड ब्रेक विक्री. 41 लाख बाटल्या मद्यप्रेमींनी रिचवल्या. यंदाच्या डिसेंबर महिन्यात 5 कोटी दारूच्या बाटल्यांची विक्री. संसद हल्ल्यातला मास्टर माइंड मौलाना मसूद अझहर बॉम्बस्फोटामध्ये मारला गेल्याची माहिती. सोशल मीडियावर मसूद अझहरच्या मृत्यूची बातमी व्हायरल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.